तर आज आपण आलेलं आहे कॅम्पस टूर ऑफ गेसांग नॅशनल युनिव्हर्सिटी जिंजूसी. तर आता आपण आलेलं आहे मेन गेटकडे. ओके, तुम्ही कंटिन्यू करा. ओके, तुम्हाला मी दाखवतो ही जी आहे जी मेन गेट आहे आणि हा गाजवा कॅम्पस आहे आणि अशी पूर्ण झाडी तुम्ही बघू शकता कसं खतरनाक दिसते. मला मी एकच मिनिट दाखवतो. ओके, हे जे आहे हा मेन गेट आहे आणि तुम्ही सध्या झाडे बघू शकताय कसं खतरनाक हिरवगार झालं आहे. सध्या स्प्रिंग सीझन चालू आहे. स्प्रिंग सीझन आणि सध्या आपल्या इंडियामध्ये काय उन्हाळा चालू आहे सध्या, समर. तर तुम्ही बघू शकता फ्लावर्स वगैरे कसे आहेत खतरनाकमध्ये. आणि ही जी आहे मेन गेटपासून समोर आल्यानंतर हे असा हा सर्कल आहे. तुम्ही वेगवेगळे फ्लावर्स बघू शकताय कसा ग्रीन कॅम्पस झालेला आहे. ग्रीन आणि हे इकडं डॉर्मिटरी वगैरे आहे इकडं. म्हणजे हा मधला असे 4 गेट आहेत. तर आपण थोडंसं जाऊ. कसं आहे खतरनाक फुलं वगैरे असे भरपूर आहेत. फुलं वगैरे तर गुलाब वगैरे आहेत पण अजून काय आलेलं नाही इथे. आणि असा हा व्ह्यू दिसतोय खतरनाक. ही अशी फुलं तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या प्रकारची. आणि ह्या डाव्या साईडला इकडं पार्किंग वगैरे आहे. आणि हा ग्रीन कॅम्पस सगळीकडं असं हिरवगार झालेलं. याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम मेन पार्ट दाखवणार आहे शॉर्टमध्ये. ही आहे लायब्ररी. पुढे गेल्यानंतर लायब्ररी आहे JNU GNU गेसांग युनिव्हर्सिटी जी आहे ना अशी पूर्ण अराउंड 500 ते 600 एकरची 700-800 एकरची युनिव्हर्सिटी. आणि हा व्ह्यू ही आहे लायब्ररी, मेन लायब्ररी. आणि हा लोगो. इथं फाउंटन वगैरे आहे, वॉटर फाउंटन, बट सध्या बंद आहे. आणि इकडं असा व्ह्यू आहे खतरनाकमध्ये. सगळं ग्रीन झालेलं आहे. फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे सगळं. आणि तुम्हाला मी तिकडं पुढचं दाखवतो. फ्लावरिंगचं दाखवतो. मला फ्लावरिंग स्टेजवाले दाखवतो. ओके, हे आहे फ्युचर इनोव्हेशन सेंटर. इनोव्हेशन सेंटर. आणि तुम्हाला नंतरचा रात्रचा व्ह्यू नंतर दाखवतो खतरनाकमध्ये. असे हा मस्तपैकी फुलं वगैरे आहे तिथं सगळ्या फ्लॉवरिंग. हे आहे लँग्वेज सेंटर. आणि हां, कोरियन लँग्वेज सेंटर. तर हे डिजिटल गजा. आणि नंतर असा व्ह्यू बघण्यासारखा तुम्हाला मी दाखवतो. हे अशी फुलं वगैरे मस्त आहे. तिकडं आहे पण तिकडं सध्या काय नाही. कॅम्पस भरपूर मोठा आहे आणि मी सध्या सायकलवरती आहे. तुम्हाला नजदीक दाखवतो. राऊंड शेपची झाडं आहेत असे वेगवेगळे. आता सध्या ह्याचा फुलांचा वास एकदम मस्त येतो, एकदम भारी. हे कसं गुफा बनवलेलं खतरनाकमध्ये. लाकडाचा जास्त वापर केला. हे कसं आहे सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या इकडे जे आहे हे म्युझिक सेंटर वगैरे त्याच्यानंतर. आणि इकडं सध्या जे आहे इकडं हे फ्लावरिंग कसं आहे मस्त फ्लावर्स. राईट, आज शनिवार असल्यामुळं सुट्टी आहे त्यामुळे जास्त स्टुडंट नाहीत. जास्त म्हणण्यापेक्षा कोणीच नाही. हा इकडं रोड जातो. इकडं असे एकूण 4 गेट आहेत. आपण तिकडं काय जाणार. मला मी फक्त वेगवेगळे झाड दाखवणार आहे एक टू झेड. आणि फ्लावरिंग वगैरे दाखवणार आहे. हे आहे केमिस्ट्री डिपार्टमेंट, सायन्स एज्युकेशन.
आणि हे इकडे एरोस्पेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे कसं झाड तुम्ही बघू शकता, पानं वगैरे खतरनाक आहे ना. तुम्हाला मी जरा क्लोजअप मधून दाखवतो. ओके, जरा क्लोजअप मध्ये दाखवतो तुम्हाला. खतरनाक मध्ये मांजर बसलेले आहेत. तिचे सध्या फ्लावर्स निघून गेलेले आहेत आय थिंक, पण काही काही थोडे आहेत ते मला दाखवतो. कसं आहे फ्लावर्स आहेत काही काही, राईट. बघू शकतो फ्लावर्स आहेत इथं, मस्त फ्लावर्स वगैरे आहेत, राईट. आणि हे असे वेगवेगळे झाडं. आता याचा सीझन वाईज कलर चेंज होतो हळूहळू. असे कमी बिल्डिंग स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे खतरनाक. मेकॅनिकल अँड एरोस्पेस इंजिनिअरिंग दाखवतो. ओके, शॉर्टमध्ये दाखवून राहील. शॉर्ट बघा, बघू शकता फायटर जेट जयसंग नॅशनल युनिव्हर्सिटी फायटर जेट. दिस इज द एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे ना, बरोबर. असं सगळीकडे असंच आहे, त्याच्यामध्ये काय जुमत नाही. हे सर्कल वगैरे, त्याच्यामुळं वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. इकडं तिकडं प्लांट सायन्स वगैरे आहे, बायोलॉजी वगैरे, आणि इकडं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे. हा एनर्जी सायन्स आहे. असे भरपूर आहे, भरपूर मोठी युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला फक्त मी झाडं वगैरे फ्लावरिंग वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बिल्डिंग स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे. बिल्डिंग नवीन आहेत पण जुनं स्ट्रक्चर आहे. तिकडे AI ची बिल्डिंग वगैरे आहे, राईट. दिस इज मटेरियल सायन्स. त्याची काच दिसते ना, मटेरियल सायन्स आहे बिल्डिंग. आणि राईट, खतरनाक बांधकाम आहे. अशा सर्व बिल्डिंग अशाच आहेत, एक पिछड. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय व्हेरिएशन नाही. तर आपला हा छोटासा कॅम्पस टूर ब्लॉग इथंच आपण समाप्त करत आहोत. तर आपण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.